कराड नजीक निसर्गरम्य परिसरात वसलेलं एक शांत आणि प्रसन्न गाव म्हणजे कासेगाव. पण याच शांत गावाच्या परिसरात एक लढवय्या आणि त्याची संघटना सामान्य माणसांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्याकरिता जीवाचा आटापिटा करीत आहेत. शून्यातून विश्व उभं करूनही स्वतः अत्यंत साधेपणाने राहणारी आणि दीनदुबळ्या गरीब जनतेच्या भल्याकरिता अहोरात्र झटणारी ही व्यक्ती म्हणजे श्रीयुत अनिल माने. गैरव्यवहार व भ्रष्टाचार हा उघडकीस आणण्यासाठी मी अनिल माने साहेबांच्याकडे आलो. आणि मग शेवटी मी मानवाधिकार संघटना माने सरांच्याकडे आम्हाला भविष्यात नक्की न्याय मिळेलच. श्रीयुत माने सरांच्याकडे आलो. त्यांनी त्यांच्यामुळं माझं काम मार्गी लागलेलं आहे. माने साहेबांसाठी सगळं सविस्तर सांगितलंय. त्यांच्यामुळं मग त्याला अटक झाली. पण मी अनिल मानेचे जीवावर जुगली एवढं लक्ष ठेवा माझं पोर आणि मी. कोण आहेत ते, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, त्यांचं नेमकं म्हणणं तरी काय आहे, त्यांचं कार्य, त्यांचा उद्देश काय आहे, जाणून घेऊया त्यांच्याकडून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून. YC कॉलेजला मी 11वीला होतो. खऱ्या अर्थानं मार्क्स पण मला चांगल्या पद्धतीचे होते आणि मार्क्स चांगले आहेत म्हटल्यानंतर वडिलांनी चांगल्या पद्धतीचा मुलगा डॉक्टर वगैरे होईल म्हणून त्यांनी सांगितलं आणि त्यांनी YC कॉलेज कराडला मला ॲडमिशन दिलं. पण कॉलेजला गेल्यानंतर मला काही वेगवेगळे चुकीच्या पद्धतीचे नाद म्हणजे वाईट असे म्हणजे भांडण करणं हा सगळ्यात मोठा नाद लागला आणि ह्या भांडणाच्या माध्यमातून मी बरीच भांडणं करत राहिलो. पण आजही मला त्या भांडणाचा म्हणजे त्या धाडसाचा उपयोग होता असं मला वाटतं. ज्यावेळेला 12वी फेल झालं ते 12वी फेल झाल्यानंतर परत इंजिनिअरिंग केलं. इंजिनिअरिंगमध्ये पण हे झालं नाही आणि त्याच्यानंतर मात्र मी घरातले सगळे व्यवसाय विषय घ्यायला लागलो. मग आईवडील भरपूर कष्ट करून भाजीपाला वगैरे पिकवायचे. रात्री 10-10 वाजेपर्यंत आम्ही मेथीच्या पेंड्या बाकीच्या गोष्टी वांगी कारली स्वतःच्या शेतातली घ्यायचं आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत विकायचं. असंच 2 वर्ष झाल्यानंतर त्याच्यानंतर मात्र आमची ढाब्याची संकल्पना आली आणि ढाब्याची संकल्पना आल्यानंतर मी तिथून पुढं माझं सगळ्या चांगल्या पद्धतीचं कामकाज सुरू झालं. रात्रंदिवस ढाब्याच्या माध्यमातून मी स्वतः 3 वर्ष तंदूर म्हणजे आचारी म्हणून कामकाज केलं आणि ह्या आचार्यांच्या कामकाजामध्ये तेवढ्यावर थांबून चालणार नाही म्हणून मग नंतर एक एक गोष्ट डेव्हलप करत मग मी माझे व्यवसाय वाढवले. आणि ह्या व्यवसाय वाढीमध्ये माझा असणारा स्वाभिमान मला खऱ्या अर्थानं एक चांगला पुढं घेऊन आला. कारण मला कुठल्याही परिस्थितीत खोटं आणि भ्रष्टाचार किंवा अन्याय ह्या गोष्टीची मुळातच पहिल्यापासूनच म्हणजे त्याच्याबद्दलची घृणा होती आणि त्या दृष्टीनं मग मी पुढं या माध्यमातून पुढं चालत गेलो. पण झालं असं की मी ज्यावेळेला हॉटेल व्यवसाय अतिशय प्रामाणिकपणे करत होतो त्यावेळेला मात्र मला माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल करणं चुकीच्या पद्धतीचं हे करणं आणि जेलमध्ये टाकणं अगदी 3-3, 4-4 दिवस मला मी ज्या पद्धतीनं कामकाज करतो आहे आणि स्वाभिमानानं आहे म्हणून मला 2-2, 3-3 वेळा जेलमध्ये जावं लागलं. आणि त्या माध्यमातून मग मात्र मला लक्षात आलं की माझी एकट्याची अशी जर स्थिती असेल तर बाकीच्यांची पण किती. तर त्या काळात मी पहिल्यांदा एक अँटी करप्शनची केस केली आणि त्या अँटी करप्शनच्या केसेसमध्ये अगदी त्या पोलीस हवालदारांनी माझ्याकडे 500 रुपये मागितले आणि त्यासाठी त्यांनी चुकीच्या पद्धतीनं मला ट्रीटमेंट दिलेली होती आणि माझ्याकडून पैसे मागितले ते म्हणून मी त्यांना त्या पद्धतीनं दिले आणि त्याला पकडून दिलं. आणि मग त्या माध्यमातून मग त्यांनी मागणी केल्यानंतर मी पहिली अँटी करप्शनची केस केली आणि त्याच्यातूनच खऱ्या अर्थानं माझं सामाजिक काम गेले 12-13 वर्षापासून सुरू झालं. भ्रष्टाचाराचा मुख्य मुद्दा असा आहे की ज्या वेळेला जनतेला कुठल्याही पद्धतीची जाणीव नसते त्यावेळेला खऱ्या अर्थानं भ्रष्टाचार वाढतो. जर प्रत्येक नागरिकाला भ्रष्टाचाराच्या संदर्भात किंवा अन्यायाच्या बाबतीत जर खऱ्या अर्थानं लढा द्यायचा असेल तर कायदा शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. आणि हा कायदा शिक्षण नसल्यामुळं प्रत्येक नागरिक अतिशय हताश पद्धतीनं अतिशय वाईट परिस्थितीमध्ये अगदी रडवेला होऊन किंवा त्याची जी परिस्थिती आहे ती अति खालच्या थराची होऊन जाते. देशातील किंवा त्या एरियामधले राजकारणी असतील गुंड असतील अधिकारी वर्ग असेल इतकी भयानक पद्धतीने त्यांना टॉर्चर करतो की त्यांना खऱ्या अर्थानं खरं जगणंच विसरून जातात
आणि मग बेईमानीचं, फुकटचं किंवा भीक मागून जगणं ह्या पद्धतीचं जीवन अवलंबतात. आणि हेच माझा उद्दिष्ट, या भीक मागून जगण्यापेक्षा आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वाभिमानानं जगणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी कायदा शिक्षण महत्त्वाचं आहे. कायद्याचं शिक्षण जे मी मागतोय त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी 8वी ते 12वी कायदा शिक्षण मागतोय. बघा, मला असं सांगायचं की 5वीच्या विद्यार्थ्यांना पण तुम्ही A² + B² = C² शिकवता, आणि हे शिकवून पण 98% भारतातले लोक हे वापरत नाहीत. खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचं जे शिक्षण आहे ते वरच्या लेवलला 12वी नंतर पाहिजे. पण जे जीवनामधली सगळ्यात महत्त्वाची जी गरज आहे की जे 8वी ते 12वीच्या कायद्याचं शिक्षण आहे, मी खऱ्या अर्थानं 8वीचा जो विद्यार्थी आहे त्याला पहिल्यांदा ह्युमन राईट काय आहे शिकवा, त्याची बेसिक ज्या काय गरजा आहेत, ह्युमन राईट काय सांगतं. 9वीमध्ये कॉन्स्टिट्यूशन, संविधान काय आहे हे शिकवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला जर सांगायची आहे की प्रत्येक, म्हणजे आपल्या देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये असं आपल्याला सर्वसामान्यांना दिसून येतं की ज्या पार्टीचा नेता तिथं असेल त्या पार्टीचा अपना असणारा माणूस, मग पोलीस इन्स्पेक्टर असो, बाकीचे सर्व प्रकारचे अधिकारी असो, हे तिथं आणले जातात आणि त्या माध्यमातून सर्वसामान्यांचा एक प्रकारचे पिळवणूक करणं हे कामकाज केलं जातं. आणि या माध्यमातून जर सगळ्यात महत्त्वाचं जर कुठलं ऑफिस असेल किंवा कुठला विभाग असेल तर तो आहे पोलीस विभाग. आणि बघा तुम्ही, जर एखाद्या व्यक्तीनं जर तहसीलदारांना काहीतरी उलटसुलट बोललं तर त्याचं प्रकरण जातं पोलीस स्टेशनला. एखाद्यामध्ये एक्साईजमध्ये विषय काय झाले तर ते जातं पोलीस स्टेशनला. घरात भांडण झालं, पोलीस स्टेशन. शेतामधलं भांडण असेल, पोलीस स्टेशन. म्हणजे माझ्या दृष्टीनं सगळ्यात जास्त जर काय महत्त्वाचं असेल आणि जिथं सगळ्यात जास्त अन्याय होणारं ठिकाण जर असेल तर पोलीस विभाग आहे. 10वी, 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आम्ही एक म्हणजे पहिल्यांदा फौजदारी प्रक्रिया संहिता काय आहे हे शिकवायला पाहिजे असं म्हणतो. 11वीमध्ये भारतीय दंडविधान शिकवलं गेलं पाहिजे आणि 12वीमध्ये साक्षी पुरावा, हे जे काही महत्त्वाचे 3 पोलिसांचे कायदे आहेत हे 10वी, 11वी, 12वीमध्ये त्यांनी पूर्ण करून घेतले पाहिजेत. त्यामध्ये त्या व्यक्तीला 302 कलम म्हणजे काय, 304 म्हणजे काय, 307 म्हणजे काय असतं, 323, 324, 325 कशा पद्धतीनं राबवलं जातं. खऱ्या अर्थानं ज्यावेळेला आपण पोलीस स्टेशनमध्ये जातो त्यावेळेला इतकी भयानक स्थिती असते की मूळतः त्या व्यक्तीची कंप्लेंटच घेतली जात नाही आणि तिथून खरी सुरुवात होते. त्या व्यक्तींना साक्षीदार म्हणजे काय, पंच म्हणजे काय, फिर्याद म्हणजे काय, अटक म्हणजे काय, सुटका कशा पद्धतीने केली जाते की काहीच माहिती नाही. आणि इथं सगळ्यात जास्त पिळवणूक होण्याचं ठिकाण आहे. म्हणून मी त्या 10वी, 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना IPC, CRPC आणि इव्हिडन्स यामधले बेसिक मुद्दे शिकवा आणि त्या माध्यमातून तो पोलिसांना घाबरणार नाही. आणि पोलिसांना जर तो घाबरू शकला नाही तर नक्की तो स्वाभिमानी व्यक्ती बनेल. कायद्याचं शिक्षण का महत्त्वाचं हे मी तुम्हाला 2 विषयामध्ये सांगतो. मित्रहो, एखाद्या आदिवासी विभागामध्ये एखादा जर खून झाला किंवा अन्य प्रकारचा कुठलाही गुन्हा झाला तर त्या पद्धतीनं तिथं पोलीस आपला पोचतो आणि पोलीस कोर्टांसमोर त्या व्यक्तीला घेऊन येतो. त्यावेळेला माननीय कोर्ट त्यांना असं कधी म्हणतं का की काय रे बाबा, तुझं शिक्षण किती झालेलं आहे? तर तो म्हणेल की नाही, आमच्याकडे शाळाच नाही आहे. तर हे शिक्षण कुठून आणायचं? तर तुला कायद्याच्या ही जी घटना तू केलीस किंवा ह्या प्रकारचा गुन्हा केलास तर या प्रकारचा जो गुन्हा आहे यामध्ये तुला शिक्षा काय होऊ शकते किंवा त्याची प्रोसिजर काय आहे हे तुला माहिती आहे का? तर तो नक्की म्हणेल की मला काहीच माहिती नाही आहे. मग हे जर गोष्ट समजवून घेऊन जर कोर्ट असं कधी म्हणेल का तुम्हाला की बाबा ठीक आहे, तू काही शिक्षणाच्या बाबतीत पूर्णच अडाणी दिसतोयस आणि तुला काय माहिती नाही आहे वाटतं, मग तुला या गुन्ह्याची जी काय शिक्षा आहे ती मी तुला माफ करतो, तू घरी निघून जा. तर असं कधीही होत नाही. मग तो देशाचा नागरिक, तो लहान आहे, मोठा आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, सुशिक्षित आहे, अशिक्षित आहे, वेडा आहे, चांगला आहे, तर देशातला, आपल्या देशातला जो कायदा आहे तो प्रत्येक नागरिकाला 100% कायद्याचं ज्ञान आहे हे गृहीत धरून शिक्षा देतो. मग त्या नागरिकाला देशानं कायद्याचं शिक्षण द्यावं ही गरज नाही का? मी तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो की मित्रहो, एखाद्या शहरातील किंवा कुठल्याही विभागातली अगदी कोट्याधीश डॉक्टर असेल, तो कोट्याधीश इंजिनियर असेल, तर तो मात्र ज्यावेळेला एखादा साधा पोलीसही जर त्याच्या दारात येऊन उभा राहिला तरी तो थरथर कापू लागतो. याचं कारण त्याच्यातलं कायद्याबद्दलचं असणारं अज्ञान आहे. परंतु जर तुम्ही त्याच जागेवरती एखादा वकील असेल
आणि अगदी DYSP जरी त्याच्यासमोर आले तरी तो कधीही घाबरणार नाही. अतिशय चांगल्या पद्धतीनं तो निर्णय घेईल आणि तो स्वतःचा स्वतः न्याय मिळवून देईल. का तर त्याला पूर्णपणे कायद्याचं शिक्षण माहिती आहे आणि त्यामुळं अतिशय महत्त्वाच्या पद्धतीनं तो कायदा शिक्षण घेतो म्हणून तो न्याय मिळवू शकतो. परंतु जो कोणी शिक्षण घेत नाही तो अज्ञानात राहतो. म्हणून कायद्याचं शिक्षण हे सर्वसामान्यांच्या किंवा पूर्ण भारतीयांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. मित्रहो, मी तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो की जर का एखाद्या ठिकाणी जर 100 खून होत असतील तर कोर्टामध्ये त्या खुनामधले जे फिर्यादी आहेत की ज्याच्या घरचं कुणीही मेलेलं आहे त्या बाजूनं फक्त 4 ते 5 निर्णय लागतात. बाकीचे 95-96 निर्णय हे आरोपीच्या बाजूने लागतात. याचं कारण असं आहे की आपल्यातला असणारा प्रत्येक गोष्टीमधला कायद्याच्या बद्दलचं अज्ञान. ते कसं तर लक्षात घ्या, जो मरतो त्याच्या पाठीमागं कुणीही नसतो. दुसरी गोष्ट, त्याला कुठल्याही पद्धतीचा तो म्हणेल की मी माझ्या घरचं जर मेलेलं आहे तर मी पैसे कशासाठी खर्च करू. पण या उलट ज्यानं त्याला मारलेलं आहे तो अगदी जमीन असेल तर जमीन विकेल, घर असेल तर घर विकेल आणि अशा पद्धतीने त्याची असलेली सगळी प्रॉपर्टी विकेल. याचं कारण असं आहे की जर त्याला शिक्षा लागली तर मात्र त्याला 30 वर्ष ते जन्मठेप किंवा 30 वर्षापासून फाशावरच्या शिक्षेपर्यंत त्याला जावं लागतं. हे त्याला माहिती असतं आणि म्हणून तो लाखो रुपये त्याच्या असणाऱ्या वकिलावरती उधळतो. मग तो जिल्ह्यातला सगळ्यात मोठा वकील कोण आहे हे बघेल आणि त्या माध्यमातून त्याला न्याय मिळवण्याचा तो प्रयत्न करेल. दुसरी बाजू, आपल्याकडे असणारे जे कोणी साक्षीदार आहेत, पंच आहेत किंवा अन्य कोणी व्यक्ती आहेत, हे मात्र एखाद्याच्या ठिकाणी जर खून झाला तर ते त्यांना मदत करण्याच्या ऐवजी पळून जातात. याचं कारण त्यांना कायद्याच्या बद्दलची असणारी भीती की बाबा मी जर ह्यामध्ये जर साक्षीदार म्हणून आलो, मी जर याच्यामध्ये जर पंच म्हणून आलो तर मला पोलीस कुठल्या ना कुठल्या गोष्टीत अडकवतील किंवा पुढचा जो ज्यांनी खून केलेला आहे तो माझा खून करेल. अशा पद्धतीची चुकीची कल्पना वापरून त्या मेलेल्या माणसाला कुठल्याही पद्धतीचं सहकार्य केलं जात नाही. मग या पद्धतीचं जे कायद्याचं शिक्षण त्यांच्याकडं नसल्यामुळं या प्रकारचे घटना घडत असतात. या उलट जर त्याला कायद्याचं शिक्षण असेल तर मात्र तो फिर्यादी ज्याच्या घरचा कोणी मारलेला आहे तो मात्र अतिशय स्ट्रॉंग पद्धतीनं उभा राहतो आणि मग मात्र त्या असणाऱ्या आरोपीला शिक्षा लागल्या वाचून राहत नाही. तर याच्यासाठी प्रत्येक जण हा कायदे शिक्षित असायला हवा आणि जर ह्याला बेसिक कायदे मिळाले, जर ह्याला बेसिक कायदे कळाले तर मात्र तो स्वतःचा स्वतः न्याय घेईल. यासाठी मी असं ठरवलं की 8वी ते 12वी कायद्याचं शिक्षण व्हावं आणि ही खऱ्या अर्थानं देशाची जबाबदारी आहे. आणि अशा पद्धतीची असणारी जबाबदारी त्यांनी दुसऱ्यावर न ढकलता स्वतः घेऊन कायद्याचं शिक्षण द्यावं आणि जोपर्यंत हे कायदा शिक्षण देणार नाही आहेत तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही अशा पद्धतीचा प्रण केला. मी ज्यावेळेला अशाच पद्धतीने स्वाभिमानी वृत्तीनं कामकाज करत होतो आणि परत माझ्या लक्षात असं आलं की खऱ्या अर्थानं आपण एक संघटना उभा केली पाहिजे आणि ह्या संघटनेच्या माध्यमातून मी आज जर मी 4, 5, 50, 100 केसेस बघतोय तर मी हजारोने केसेस जर संघटनेच्या माध्यमातून बघू शकतो. म्हणून मी 2007 साली मी माझं ह्युमन राईट्स आंतरराष्ट्रीय मानवाधिकार व पर्यावरण संघटना ही उभी केली आणि त्या माध्यमातून मी आजपर्यंत हजारो कार्यकर्ते जोडलेले आहेत. आणि हे जे कार्यकर्ते जोडलेले आहेत हे असे कुठल्याही पद्धतीचे चुकीचे नाही आहेत. तर मी पहिल्यांदा त्या व्यक्तींना, जो कुणी माझ्याकडे येईल त्याला मी पहिल्यांदा त्याच्या असलेल्या अडचणीवर न्याय मिळवून दिलेला आहे, त्याला त्या गोष्टीवरती मात कसं करायचं हे शिकवलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांना मी परत एकदा सांगितलेलं आहे की तुम्ही आज जर तुम्हाला न्याय मिळतोय तर तुम्ही 10 जणांना न्याय द्या. आणि या पद्धतीनं माझं हे जे संघटनेचं जे जाळं आहे ते मी वाढवण्याचा प्रयत्न करतो. तर आम्ही पुनवत सर्वे नंबर 156 मध्ये गेली 40 वर्ष झालं राहत आहे. तरीसुद्धा माझ्या आजोबांच्यापासून आम्ही राहत आहोत आणि ग्रामपंचायतीकडे आम्ही वारंवार विनंती अर्ज केले की बाबा आम्हाला लाईट, पाणी या ज्या मूलभूत सुविधा आहेत ह्या सुविधा आम्हाला मिळाव्यात. आणि या संदर्भात मी अगदी कलेक्टर, CO साहेब, प्रांत, तहसील, DDO यांच्यापर्यंत वारंवार हेलपाटे घातले तरीसुद्धा आम्हाला कधीही न्याय मिळाला नाही. आणि मग शेवटी मी मानवाधिकार संघटना माने सरांच्याकडं मी एक अर्ज दाखल केला
आणि मग माने सरांनी आम्हाला लगेच माझ्या त्या अर्जाची दखल घेऊन की आमच्या ग्रामपंचायतीची चौकशी केली आणि विचारणा केली की ह्या सर्वसामान्य लोकांना तुम्ही न्याय द्या. आणि मग तो राग मनात धरून आमच्या गावातल्या ग्रामपंचायतीनं किंवा ग्रामसेवकानं आमच्यावर 353 गुन्हा दाखल केला. आम्हाला भविष्यात नक्की न्याय मिळेलच. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून मी साधारणतः 15 ते 16 महिन्यापासून कार्य करतो आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळे वाटपाच्या संदर्भात झालेला गैरव्यवहार व भ्रष्टाचार हा उघडकीस आणण्यासाठी मी श्री अनिल माने साहेब यांच्याकडे आलो. हा जो काही भ्रष्टाचार झालेला होता सचिवांनी सभापतींनी केलेला किंवा इतर जे संचालक मंडळ कोण जबाबदार असतील किंवा पदाधिकारी तर तो त्यांनी 324 गाड्यांचं वाटप केलं होतं. 324 गाड्यांमधून त्यांनी जे खास व्यापारी त्यांना डावलण्यात आलं. डॉक्टर, इंजिनियर, वकील अशा इतर लोकांना त्या गाड्यांचं वाटप केलं. तर ह्या संदर्भात मी तक्रार नोंदवून पुढे कार्यवाही सुरू केली. दुसरा मुद्दा असाच बाजार समितीशी निगडीत माथाडी संघटनेचा. माथाडी संघटनेला तिथं कुठल्या प्रकारचं हे नाही. 550 लोक तिथं काम करतात, माथाडी आणि मापाडी आणि हमाल म्हणून. तर त्यांच्यासाठी कुठलीही सुविधा नाही आणि त्यांना सुविधा मिळण्यासाठी मी ह्युमन राईटच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केलेले आहेत. तसेच त्या लोकांचे जे लायसन्सचे आहेत म्हणजे 550 लोक कामं करतात पण लायसन्स अवघे 22 आहेत. म्हणजे याचा अर्थ असा होतो की बाकीचे कामगार हे बेकायदेशीर आहेत. तर त्या संदर्भात पुढे सर्व माथाडी संघटनेशी चर्चा वगैरे करून नवीन फॉर्मची विक्री करायला लावून सदर लोकांना सभासद करून घेण्यात येत आहे. तर ही सुद्धा एक सगळ्यात मोठी आणि म्हणजे महत्त्वाची गोष्ट ह्युमन राईटच्या बाबतीत ठाणे जिल्ह्यात घडून आणलेली आहे. आज लोकांना अगदी खात्रीशीर वाटतं की जर मी कुठल्याही पद्धतीमध्ये अडचणीत आहे किंवा कुठल्याही पद्धतीनं कुठला एखादा गुंड मला त्रास देत आहे, कुठला अधिकारी माझं काम करत नाही आहे, कुठला नेता चुकीच्या पद्धतीनं माझ्यावर ट्रीटमेंट करतो आहे, तर प्रत्येकाला एकच माणूस समोर दिसतो, तो म्हणजे अनिल माने. आणि माझ्या सख्या दिरानं मला कुऱ्हाड घातली आणि पोर माझं पालतं पाडलं आणि त्याच्या अंगावर मी पालती पडलो म्हणून मला कुऱ्हाड लागली. गावात कुठल्या बायला हत्या केलेल्या नाही. मला 22 टाका बसलाय. 6 महिने मी अशा हातून नव्हतो. खिंडीच्या आड्याला आलून मी अनिल मानेशने फोन लावला. एका मिनिटात आता मला ती उसळ येतोय. एका मिनिटात माझ्यापाशी गाडी घेऊन आलीच. माझं जी सरती तिकट असेल ती सगळी काय असेल ती सगळी हिने कार्यकर्त्यांनी माझ्या मागणं साऱ्यांनी फिरून मला सगळं सहकार्य दिले. आणि मी त्यांच्या जीवावर आता ही कचेरी कोर्ट खेळायची मी त्यांच्या जीवावर काय माझी काय कपॅसिटी नाही. 1 रुपया मला नाही तर आपल्या पदरच्या पैशाने तिने सगळं जाहिराती काय असेल ते माझं सगळं तिने काढून दिले मला. पण मी अनिल मानेच्या जीवावर जुगले एवढं लक्ष ठेवा माझं पोर आणि मी. आमच्या शेजाऱ्यांची भिंत एक 50 फूट उंच आहे आणि माझं घर 15 फूट उंचीच आहे. आणि त्याच्या भिंतीवर त्याने जुन्या बांधकाम नवीन बांधकाम केल्याने ते माझ्या घरावर पूर्णपणे पडून आमची जीवितहानी होणार ही यासाठी मी नगरपालिकेला वेळोवेळी कळवून नगरपालिकेनं ती कारवाई करायला विलंब लावल्यानंतर मी श्रीयुत माने सरांच्याकडे आलो. काही त्यांचा माझा परिचय नसताना त्याने मला समजून घेतल्या, माझ्या व्याधी माझी परिस्थिती समजून घेतली आणि पूर्णपणे खंबीरपणे माझ्या पाठीशी राहून त्यांनी त्यांच्यामुळं माझं काम मार्गी लागलेलं आहे. लोक अगदी पूर्ण महाराष्ट्रातून येतात आणि प्रत्येक आलेल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत आमचा तेवढाच आदरानं त्याला बघितलं जातं आणि त्याला न्याय देण्याचा पण प्रयत्न अतिशय चांगल्या पद्धतीने